आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे बिकॉज दिस इज माय फर्स्ट ट्रेकिंग ब्लॉग अँड दिस इज माय सेकंड ट्रेक. सो मी खूप खुश आहे. म्हणजे माझी इच्छा होती माझा पहिला ट्रेक हा रायगडवर झाला पाहिजे आणि तो झाला आहे. आणि आता हा सेकंड ट्रेक आहे तो राजगडला चालला आहे. आणि माझी खरंच खूप इच्छा होती मनापासून की माझा सेकंड ट्रेक हा राजगड आणि पहिला ट्रेक रायगड हेच झालं पाहिजे. सो आय एम सो एक्सायटेड. ट्रिप ऑन गाईज, खूप एक्सायटेड आहे आजच्या दिवसासाठी. तुम्ही पण आमच्या सोबत कनेक्टिंग राहा. आता आम्ही घरनं निघालोय गाईज. माझं चांगलं आहे. लावली पावडर पावसाने धुवून जाईल. चल लहान आहे म्हणून काही लहान पोरांचं असंच असतं. बच्चन टाकले की गणतात त्यातलं तर. आम्हाला कात्रजची गाडी बस भेटते. आता आम्ही PMT बसला कात्रजपर्यंत PMT जाणार आहे. तिथून पुढं आम्हाला डायरेक्ट गाडी आहे. सो आम्ही गाडीने जाणार आहे. खूप एक्सायटेड आहे गाईज आम्ही दोघी पण. फक्त आमची एक्साइटमेंट सहन करून घ्या आजच्या ब्लॉगमध्ये. हॅलो गाईज, आहे कात्रज पार्क शिवापूरला जो कनेक्ट होतो त्या माझ्या चेहऱ्यावरचा क्लिअर आनंद दिसतोय. मी खूप म्हणजे खूप खुश होते. आणि मोसम पण इतका सुंदर झालता की काय प्रमाणच नव्हतं त्याला. आम्ही चहा प्यायला स्टॉप घेतलाय. चहा आणि वेळ खाणार. खूप भिजलो, पूर्ण भिजलो. आता आम्ही वेळ मागवले. इथून राजगड फक्त आणि फक्त 3 किलोमीटर लांब आहे. आणि आता 5-10 मिनिटात पोहोचला आम्ही. गडाच्या पायथ्याशी एक हॉटेल आहे, तिथं गाडी पार्क करणार. गाईज, आता गुंजवणे गावात आलोय आम्ही. गडाच्या पायथ्याशी एक गाडी पार्क करण्यासाठी एक जागा आहे, तिथं गाडी पार्क केली आहे आम्ही. किल्ल्याच्या पायथ्याशी तिथं हॉटेल आहे. आता आम्ही तिथं आलो आणि आम्ही आता वरती चढायला सुरुवात करणार आहे सगळ्यांना. गाईज, अजून थोडा पण किल्ला चढला नाही अजून. तो म्हणजे खूप कमी किल्ला चढलाय. अर्ध्याच्या पण अर्धा पण नाही झालाय. आणि आम्ही इथंच ऑफ झालोय. आमची एनर्जी फुल डाऊन आहे. पुढे बघून इथनं तुम्हाला कॅमेऱ्यातनं दिसणार नाही, पण जे डोळ्यांनी दिसतंय ना ते खरंच खूप छान आहे. म्हणजे नाही का, एवढे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत जे डोळ्यांनी दिसतंय ना, तुम्हाला मी सांगू पण शकत नाही. एवढा सुंदर व्ह्यू येतोय. आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे गाईज. वाव. हे दाताळे दोघी पण खूप खुश आहे. आमच्या लाईफ मधला फर्स्ट बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे. म्हणून आमचे शब्द पण चुकतात आहेत, पण आईने तुम्ही मॅनेज करताल सगळं. आमची टंग स्लिप होती. आता आम्ही स्टॉप घेतला. खूप दमलो आम्ही. त्याच्यामुळे निम्मा पण टप्पा नाही चढलाय आणि खूप दमलोय. गाईज, घरी सांगून येणं तर इट्स ओके, पण घरी खोटं बोलून येणं. आम्ही घरी म्हणजे सांगितलं आम्ही किल्ल्यावर आलो, बट आम्ही दोघीच आलो नाही माहिती आहे घरी. आम्ही असं सांगितलं कॉलेजचा अख्खा ग्रुप आहे. त्यांना काय सांगू, आम्ही दोघीच लिटरली गाईज दोघीच. गाईज, असं वाटलं होतं सकाळी खूप पाऊस होता. आम्ही जेव्हा घरून निघालो होतो कंटिन्यू पाऊस होता आणि खूप स्पीडनी पण होता. आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला काही बघायला भेटणार नाही, बट राजगड कधीच नाराज करत नाही. जे म्हणतात ना ते एवढं रिअल आहे गाईज. खरंच कधीच नाराज करत नाही राजगड. एवढं सुंदर व्ह्यू आहे सगळीकडं आणि एवढंच सुंदर वाटतंय ना गाईज. बस गाईज, आत्ता जो टप्पा केला तो ॲक्च्युली खूप खूप म्हणजे अवघडवाला होता. आणि आता अजून बॅकला बघताय ना तुम्ही, तो पण खूप वाऱ्याने जोडून जायची परत तर आले. गाईज, मी एवढं खाणार नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना तेव्हा मला वचलायला 2 इंजिन लागतील. काही 2 इंजिनची गरज पडेल. एवढा माझा मोठा डब्बा असेल. आता आम्ही पद्मावती तलावाच्या तिथं आलोय. लोक किती सुंदर आहे गाईज. आहे अजून काय पाहिजे आयुष्यात, बस फिरता आलं पाहिजे बस. अजून सगळं एवढंच एक स्वप्न आहे की मारण्याचे सगळे गड किल्ले फिरायचेत. आणि तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा गाईज. तुम्हाला खूप सारं काय बघायला भेटत. आपल्याला अजून वरती जायचं आहे. आता आपला एक टप्पा पार झालाय. गाईज, आता आम्ही चाललो संजीवनी माचीच्या साईडला.
पावसाने खूप नाराज केलं, खूप जोरात, म्हणजे वारं पण एवढं जोरात आहे, पाऊस पण एवढं जोरात आहे ना, लिटरली धबाधब अंगाला लागतं, चांगला पाऊस लागतोय. काय संजीवनी माचीच्या तिथं संजीवनी माचीच्या तिथं काय पाऊस वाढल्यामुळे आम्हाला काहीच ब्लॉग व्हिडिओ घेता आले नाहीत. नंतर ना संजीवनी माचीचे येत नाही, तर एक वॉटरफॉल होता तिथं थोडे फोटो काढले. गाईज आता आम्ही चाललोय बाले किल्ल्यावर. खूप पाऊस, खूप दो पाऊस पडतोय गाईज, म्हणजे कॅमेरा पण काढायला काहीच हे नाही. तुम्ही बघा, आम्ही चाललोय बाले किल्ल्याच्या मार्गाला आणि खूप खूप पाऊस आहे गाईज. आणि हा व्ह्यू तुम्ही बघा किती सुंदर सगळं वाटतंय. गाईज एवढा डेंजरवाला टप्पा पार केला, चक्कर आल्यासारखं होतं ॲक्च्युली. माझ्या टप्पन तर आपल्याला होटबीट सगळं लाल वगैरे पडलं गाईज. खूप डेंजर टप्पा होता. गर्दी बघा फक्त. आता आम्ही तो सगळा टप्पा पार करून, हा सगळा टप्पा पार करून आम्ही वरती आलो. आता आम्ही हातात आली गाईज, खाली काय आता जास्त फाटणार. आता आम्ही आलो बाले किल्ल्यावर. आता आम्ही आहे सदरेपाशी आणि बाले किल्ल्यावरती आम्हाला एवढं काही बघायला नाही भेटलं, कारण की खूप पाऊस होता. माचीला पण गेलो संजीवनी माचीला, पण प्रचंड पाऊस, व्हिडिओ शूट पण करता नाही आला आणि काहीच नाही. आता तरी थोडा पाऊस थांबलाय, थोडी भरपूर आहेच तरी पण. डायरेक्ट घरी जाण्याचा निर्णय घेतलाय. खूप पाऊस आहे आणि आम्हाला काही करून कात्रजला 9च्या आत पोहोचायचं, कारण की परत आम्हाला गाड्यांचा प्रॉब्लेम होईल. आम्हाला घरी जायला गाडी नसेल. हा अनुभव खूप मस्त आहे. मी सगळ्यांना सजेस्ट करेल की हा अनुभव तुम्ही एकदा तरी घ्या, कारण की आपण जोपर्यंत बाहेर फिरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की कसं बाहेर. यार खूपच पाऊस आहे. खोटं बोला, घरचे पाठवत असेल खोटं बोला, पण फिरायला या गाईज, कारण की तर गाईज आमचा निम्मा अर्धा गड उतरून झालाय. आता आम्ही आलोय निम्म्या टप्प्यात. आता इथं खाली एक हॉटेल आहे छोटंसं, तिथं आता आम्ही मॅगी खाणार. आणि मॅगी खाल्लं जरा असं पोटाला बरं वाटेल, कारण की सकाळपासून आम्ही काहीच नाही खाल्लं, फक्त बिस्किटावर आहे. मस्त वेगळं आहे ते खाणार पहिले. बघू आता. खूप पाय दुखायला लागले. आता सुधरत पण नाही काय. एक्सपिरियन्स खूप मस्त होता गाईज. आता गड आम्ही खाली उतरलाय. आता आम्ही टप्प्याला चालू आहे आणि इथं एवढं स्लिपरी झालं सगळं. एवढं स्लिपरी झालं ना सगळं. खूप पाऊस झालाय गाईज, खूप. आज माणसात राहा ना मग, एवढंच कर, बाकी काय नको करू. तुम्ही काय जाणवर हरली बघू आत गाय आत धुयला गेलता. तर आपण आजचा प्रवास इथेच थांबवतोय. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर शेअर, कमेंट, लाईक करायला विसरू नका. आणि अशाच आपण नवीन ब्लॉग्समध्ये भेटत राहू. तोपर्यंत बाय.